कानामध्ये दुखतंय, कानामध्ये जड असल्यासारखं वाटतंय का, किंवा कानामध्ये गुदगुद होते किंवा कानामध्ये खाज येते, तर हे का होतं? तर ह्याची वेगवेगळी कारणे असू शकतात. तर फर्स्ट पॉसिबिलिटी म्हटलं तर वॅक्स इन इयर, म्हणजे कानामध्ये खूप सारा मळ होणे. जर हा मळ कमी प्रमाणामध्ये असेल तर त्याचा काही इश्यू होत नाही. पण जर ह्याचं प्रमाण खूप वाढलं असेल तर कानामध्ये पॅक झाल्यासारखं वाटतं, डोकं दुखतं, कानामध्ये सुद्धा दुखतं आणि चक्कर आल्यासारखं होतं. काही पेशंटला कानामध्ये आवाज आल्यासारखं सुद्धा होतं. तर यावर आपण काय ट्रीटमेंट घेऊ शकतो किंवा काय उपाय करू शकतो? तर होमिओपॅथीमध्ये खूप साऱ्या मेडिसिन्स आहेत, सिम्पटम वाईज आपण त्या पेशंटला देऊ शकतो. बट जर हे सगळे प्रकार म्हणजे चक्कर येणे किंवा रिफ्लेक्स कफसुद्धा असू शकतो, चक्कर येणे वगैरे असू शकतं, तर हे प्रकार असतील, तर जर वॅक्समुळे असेल म्हणजे कानातल्या मळामुळे जर असेल तर यावर आपण होमिओपॅथिक ट्रीटमेंट घेऊ शकतो. तर फर्स्ट मेडिसिन म्हटलं तर पल्सेटीला. पेशंटला कानामध्ये दुखत असेल किंवा पॅक झाल्यासारखं जर वाटत असेल तर आपण पेशंटला पल्सेटीला देऊ शकतो. सेकंड मेडिसिन म्हटलं तर कॉस्टिकम आहे. तर कॉस्टिकममध्ये सुद्धा पेशंटला ड्रायनेस खूप असेल आणि खूप सारा वॅक्स झालेला असेल तर आपण कॉस्टिकम देऊ शकतो. थर्ड मेडिसिन म्हटलं तर सोरायनम. सोरायनममध्ये जर इचिंग असेल आणि कानाच्या मागे जर पेशंटला दुखत असेल तर सोरायनम आपण पेशंटला देऊ शकतो. आणि लास्ट मेडिसिन म्हटलं तर कोनियम. तर कोनियमची एक विशेषता म्हटलं तर पेशंटला वॅक्स बरोबरच खूप सारी चक्कर येत असते, तर त्यावेळेस आपण पेशंटला कोनियम देऊ शकतो. 100% सगळा तो जो वॅक्स आहे तो सॉफ्ट होऊन ॲटोमॅटिकली तो वॅक्स रिमूव्ह होतो आणि त्याबरोबरच आपण मुलेन ड्रॉपसुद्धा पेशंटला देऊ शकतो, म्हणजे इझिली तो वॅक्स रिमूव्ह होऊन जातो. तर अशाच तुम्हाला वेगवेगळ्या टिप्स, वेगवेगळ्या होमिओपॅथिक ट्रीटमेंट वेगवेगळ्या आजारांवर पाहायचे असतील तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. थँक्यू सो मच.